नमस्कार मित्रांनो, मी हर्ष स्वागत करतो तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ती व्यवसायाबद्दलची। एक व्यवसाय करताना कुठल्या कुठल्या काळजी घेतल्या पाहिजे आणि व्यवसाय कसा सुरू केला पाहिजे आणि व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काय केलं पाहिजे याबद्दल आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, कुठलाही व्यवसाय करण्या अगोदर किंवा व्यवसायात उतरण्या अगोदर सगळ्यात पहिले तुम्हाला गरज पडेल ती भाग भांडवलाची। तर तुम्ही एकदा हे बघा की आपल्याकडे भाग भांडवल किती आहे, म्हणजे आपण या व्यवसायासाठी किती गुंतवणूक करू शकतो। आता जर तुम्हाला एक किराणा दुकान टाकायचं आहे किंवा एक कपड्याचं दुकान टाकायचं आहे आणि तुमच्याकडे 5 लाखाचं भाग भांडवल आहे, तर तुम्हाला त्या 5 लाखामध्ये सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले जागा बघायची। तुम्ही कुठे तो व्यवसाय करू शकता। सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा जागा बघाल, तर जागा बघितल्यानंतर साहजिकच ती जागा जर भाड्याची असली तर तुम्हाला त्याचं डिपॉझिट द्यावं लागेल, भाडे करार करावा लागेल, म्हणजे तिथे तुमची गुंतवणूक होणार आहे। आणि ती जर जागा स्वतःची असली तर मग तर बघण्याची गोष्टच नाही, मग तुम्हाला फर्निचर वगैरेचा फक्त खर्च करावा लागेल। आणि जर तीच भाडोत्री जागा तुम्ही घेतली तर तुम्हाला फर्निचरचा वगैरे खर्च करावा लागेल। आता आपण असं पकडूया की भाडोत्री जागा, त्याचं डिपॉझिट आणि फर्निचर दोन्ही मिळून तुमचे 2 लाख रुपये तिथे खर्च झाले। आता तुमच्याकडे उर्वरित 3 लाख रुपयात तुम्हाला हा व्यवसाय उभा करायचा आहे। तर आता व्यवसाय उभा करताना तुम्हाला सगळ्यात पहिले या मार्केटमध्ये कुठला व्यवसाय चालणार आहे तो तुम्ही ठरवला असेलच। त्या व्यवसायानुसार आता कुठल्या कुठल्या वस्तू आपल्याला आणायच्या आहे त्या सगळ्या एक यादी करून घ्यायची आणि त्या वस्तू व्यवस्थित, समजा आपण आणल्या त्यानंतर व्यवस्थितरित्या त्या लावून घ्यायच्या दुकानात आणि तुमचा व्यवसाय तुम्ही ठरवल्याप्रमाणे सुरू होऊ शकतो। आता व्यवसाय सुरू झाला म्हणजे असं नाही की तुम्ही लगेच व्यवसायात पुढे निघाले किंवा तुम्ही आता सक्सेस झालात, या सगळ्या गोष्टी खूप दूर आहे। खरा खेळ तर इथून पुढे सुरू होतो मित्रांनो। तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक प्रकारचे ग्राहक तुमच्याकडे येणार आहेत। काही चांगले असतील, काही वेगळ्या प्रकारचे असतील, काही उधार मागणारे असतील, काही म्हणतील की शेट नंतर देतो, काही पहिले तुमच्याशी रिलेशन्स बनवतील, मग हळूहळू तुम्हाला उधारी मागतील। हा सगळा विचार तुम्हाला करायचा आहे मित्रांनो। व्यवसाय करताना जर आपण क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन केली मित्रांनो, तर आपण खूप काळापर्यंत त्या व्यवसायात टिकू शकतो। कारण आजचा व्यवसाय हा क्वालिटी आणि क्वांटिटीवर अवलंबून आहे। व्यवसाय करताना छोटमोठ्या अडचणी नेहमी येतच असतात। मार्केटमध्ये अचानक रेट वाढणे, कमी होणे, या सगळ्या गोष्टी होतात। नफा तोटा हा या सर्वावर अवलंबून असतो। त्याप्रमाणेच मित्रांनो, जर तुम्ही नवीन व्यावसायिक असाल तर उधारी नाही केलेली बरी। कारण काय होतं की आपण नवीन व्यवसायाला लागतो आणि आपण ज्या वेळेला उधारी करतो तर आपलं भाग भांडवल सगळं त्या उधारीत गुंतून पडतं आणि मग आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते। आपण टेन्शन घेतो, आपलं दुकान खाली दिसायला लागतं आणि जेव्हा आपलं दुकान खाली दिसायला लागतं तर आपल्याला वाटतं अरे आपण तर एवढे पैसे गुंतवले होते, मग हे पैसे गेले कुठे। तर सगळ्यात पहिले तर जर तुम्ही व्यवसायात उधार ही गोष्टच केली नाही तर अतिउत्तम। आता उधारी कधी कधी करावीही लागते, पण मग त्याला लिमिटेशन्स आपण आखून दिलेल्या पाहिजे। कारण उधारी ही व्यवसायाला लागलेली एक प्रकारची कीड असते मित्रांनो। एकदा उधारीची सवय लागली की खूप अडचणी निर्माण होतात। तर आपण कुठला व्यवसाय करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि कसा करायचा आहे याबद्दल आपण आज बोललो। असंच व्यवसायाबद्दल बोलूयात आणि एका व्यवसायाबद्दल आपण सविस्तर अशी चर्चा करूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।